आपले प्रतिनिधी विनोद घाडगे सध्या डोंबिवलीतून आपल्या सोबत आहेत। विनोद, सुप्रभात। तुला देखील नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। आणि आपल्याला माहिती आहे डोंबिवलीची प्रथा आहे, परंपरा आहे नवीन वर्ष शोभायात्रेची। कसं वातावरण आहे, काय चित्र पाहायला मिळतंय? प्रज्ञागर, तर वातावरण मी शब्दात सांगू शकत नाही। जर दृश्य बघू शकत असतील, आपले प्रेक्षक बघू शकत असतील तर हे कळेल, कारण ढोल ताशा तर असलाच पाहिजे। मराठी नववर्ष आहे, ढोल ताशांच्या गजरामध्ये इथे लेझिम पथक आहे, चिमुकली मंडळी लेझिम खेळत आहेत आणि त्यांचा उत्साह खरं तर शिगेला पोहोचलाय। हे जे लेझिम पथक आहे, सगळ्याच वयोगटातली मंडळी, मुलं, छोटी मुलं आहेत, सगळीच मंडळी इकडे एक मोठ्या उत्साहात लेझिमवरती नृत्य करताना दिसत आहे। त्याला जोड आहे अर्थातच ढोल आणि ताशाची। हे कुठलं लेझिम पथक आहे नेमकं, याच्याबद्दल काय सांगाल? अनादिराव लेझिम पथक आमच्या पथकाचं नाव आहे। हे लेझिम पथक आम्ही गेले 13 वर्ष झाले चालवतो आहे। शोभायात्रेमध्ये लेझिम पथक, ध्वज पथक किंवा ढोल पथक हे आमच्या डोंबिवलीकरांचं एकदम आधाराचं स्थान आहे। आणि हे पथकामध्ये आमच्या लहान मुलांपासून त्या मोठ्या बायकांपर्यंत सगळे सहभाग घेतात आणि खूप आनंदाने आम्ही सहभागी होतो। आम्हाला खूप आनंद होतो हे लेझिम पथक जेव्हा आम्ही चालवतो तेव्हा। कधीपासून, किती वर्षांपासून तुम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी होता, या शोभायात्रेमध्ये सहभागी होता? जवळजवळ 2013 पासून आम्ही पथक चालवतोय आणि तेव्हापासून मी पहिल्या वर्षापासून या पथकात आहे। आणि ही मुलं कुठली आहे? सगळे डोंबिवलीकर आहेत ते? हो, सगळे डोंबिवलीकर आहे। वेगवेगळ्या शाळांमधले किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधले सगळी मुलं आहेत। सगळ्या वयोगटामधली ही मुलं आहेत की ज्यांना खूप उत्साह आहे, ते नेहमी पथकामध्ये भाग घेतात। तर प्रज्ञा, बघू शकतेस ज्या पद्धतीनं ही सगळी मुलं नववर्षाचं स्वागत करतायत लेझिमच्या तालावरती। भगवा तिकडे डौलानी फडकतो आहे, ध्वज फडकतो आहे आणि त्याच्या तालावरती, ढोलताशाच्या तालावरती नववर्षाचं स्वागत करतायत। आणि काही वेळातच डोंबिवलीची शोभायात्रा, जगप्रसिद्ध आपण याला म्हणू शकतो, ती शोभायात्रा सुरू होतीये। प्रज्ञा, धन्यवाद विनोद, तिथली सगळी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।